राम राम मंडळी, कसे आहात? तर मागच्या पार्ट 1 मध्ये आम्ही काही भाज्या तोडताना तुम्ही पाहिल्या असतील. तर ह्या भागात मी पुढे अजून कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्या त्या मी तुम्हाला दाखवते. ही अंबाडी आहे सगळी, लाल अंबाडी. लाल अंबाडी आहे. मग कलर लाल नसतो का ह्याचा? हे लालच आहे ना, होतंय थोडं थोडं. हां हां, हे बघ लाल अंबाडी. मध्ये मध्ये हा लाल लाल दिसतोय. आणि त्याच्या पुढे ही काय मेथी आहे का पेरलेली? मध्ये मध्ये मेथी, हा पुढे मेथी आहे तिथे. ही खाऊ शकतो ना आपण आता? मेथी नाही फुल आलेला असते. एवढ्या लहान झाडाला पण? लहान म्हणजे त्याला वेळेवरती पाणी नाही भेटलं ना, मग तिथे तोडावरती. खूप लहान आहे, पण ते बोलतात आहे ही पण कडवटच लागणार खूप. तसं मेथीला नॅचरलीच एक कडवटपणा असतोच, पण त्याला वेळेवरती कटिंग नाही केलं म्हणून ते खाण्याजोगे नाही आता. खूप जपून चालावं लागतं. झाडावर कुठल्या पाय नाही पडला पाहिजे. का? आणि हे असे टोमॅटो का इथे कसे आले? ते आता नासके आहेत म्हणून ते फेकून दिले पाण्यामुळे, ते नासके झाले. हे बघा, हे असे खराब पण होतात टोमॅटो. पुढे आहेत टोमॅटो, दाखवते. हे इकडे बी रुजलं, ह्याचं की येईल ना परत ते फोडून ते बी रुजवलं तर लागेल. त्याचे टमाटे झाडं आहेत ऑलरेडी इकडे. त्याला टोमॅटो बी त्याला सुकवावं लागेल, त्याच्यामध्ये प्रोसिजर करावं लागेल त्याला. हे कोथिंबीर आहे इकडे. आता हे टोमॅटोच आहे ना सगळं? सगळा टोमॅटो आहे. हा पट्टा इथे वेगवेगळी झाडं लावली आहे. हा फर्स्ट जो रो आहे. कोथिंबीर मधले हे धणे. हा हे बघा धणे इकडे, हे बघा हे धणे हे धणे. बघा. एक सेकंड हे बघा, हे बघू शकता तुम्ही. धणे, कोथिंबीरला धणे लागले आहेत मस्त. आता इथे मी चुकून पाय दिला, ह्यांनी मला सांगितलं इथे हे पेरले आहेत. हे बघा, मेथीचे दाणे दिसतील. हे बघा, इथे मेथीचे दाणे दिसतात. हे मेथीचे दाणे पेरले आहेत. मी चुकून तिकडे पाय दिला. छोटी छोटी रोपं आले आहेत बघा. शेतात चालताना खूप जपून चालावं लागतं. आमच्यासारख्या नवीन लोकांना, ज्यांना काय माहिती नसतं. हे काय करतात ते आता? खुरपणी, माती भुसभुशीत. इथे टोमॅटो जे खराब आहेत ते. ओ, तिकडे बोरं घेऊया ना, बोरं वेचूया. त्यांचा फोन पाहता. हे घेऊ का? हे आंबाडी पाहिजे तुला? नको, आंबाडी नको. आंबाडी कुठे आहे? ती तिकडे ना. ही लाल मगाशी दाखवली ती. ही कोथिंबीर सगळी. ही कोथिंबीर आहे. मेथी खायला नाही. ही कोथिंबीर आता थोडीशी घेऊया ना. घेतो ना. मेथी नाही, मेथीला फूल आलेले नको. ते हे कडू लागेल. ही कोथिंबीर घेईन ना मी. घ्या. चल बघा, हे आता दाखवतील. थांबा, इकडून कोथिंबीरला फूल आलेले. थांबा, इकडून. कोथिंबीरला फूल आलेले. ह्याला तर परत फुटणार ना अशी कापल्यावर? कापल्यावर फुटतंय मोस्ट ऑफ. तर मुळं नका काढू मग. विळा कुठे भेटला? आहे, वेळा असतो इकडे, सेफ्टी झोन मध्ये ठेवतात. फूल आलेले नकोय. त्याला धने लागतील उद्या. कोथिंबीर लसलशीत कोथिंबीर बस का? नाही, कोथिंबीर लागते मला भरपूर. कोथिंबीर किती कमी असली तरी कमीच पडते. मस्त कोथिंबीर वड्या पण करायला होतील. एवढी नाही आहे पण ठीक आहे. भाज्या न्यायला काय नाही, पण एवढं 16-17 तास आत्ता आम्ही काढणार. रात्री गाडी पकडणार, त्याच्यानंतर परत 14 तासांचा प्रवास, त्याच्यानंतर घरी पोचणार. तोपर्यंत त्या भाज्या गरमीमध्ये थोड्या अशा खराब होण्याचे चान्सेस असतात.
त्याच्यामुळे थोड्या क्वांटिटीमध्ये घेतलेलीच चांगली. कशाला मुळा सकट उपटली चला ही घ्या. हे फुल आले खरं. हा पूर्ण इकडे हा पूर्ण कोथिंबीरचं सेक्शन आहे. कोथिंबीरची पेरणी केली आहे इथे. बस झाली आता. घरी लागणार आहे का? जरा कोथिंबीर जास्त नाही लागत. हम्म. ही कोथिंबीर मस्त. मस्त. हम्म. ही सगळी कोथिंबीर आहे. हा काय फ्लेवर आहे यार. ही सगळी कोथिंबीर आहे. डायरेक्ट नको खाऊ बिना धुता. चालेल. वॉश करून खायची बाबा. चला आता आमच्या पिशवीत थोडे घेतात आहे भरून. दुसरं काहीतरी घेऊया आता. मिरच्या घेऊया ह्याच्यानंतर. कोथिंबीर काढली की मिरची. चला चलो राहू दे पिशवी इकडे. इकडेच राहू दे. चला आता मिरच्यांकडे. मिरच्या मी काढणार. शापू टोमॅटो शापू हवा. हे बघा इथे टोमॅटो आहेत. थांबा तिथून. हा हे बघा टोमॅटो दाखवा हो. हे टोमॅटोज. हे सगळे टोमॅटोज. हां कच्चे टोमॅटो आहे. कच्च्या टोमॅटोची भाजी पण छान होते ना. पण मला नाही न्यायचे. टोमॅटोचं वेट होणार हेवी. मला आता जड काय नको आहे. इथे पण बघा मस्त लाल आहे लाल टोमॅटो आहेत. असे झोपले. हे बघा तिथे मी जास्त टोमॅटो इकडे तिकडे जास्त काय नको. टोमॅटो टोमॅटो कसं टोमॅटो हे बघा इथे पण परत झोपले आहेत. खराब इकडे खराब साईडला कर. हे बघ टोमॅटो बघ. हे बघा हे पूर्ण गावरान टमाटे येते. हे पूर्ण ह्या वजनाने पूर्ण टोमॅटो झोपलेला गेलेला आहे बघा. हे पूर्ण टोमॅटोज आहेत. गावरान टोमॅटो पूर्ण पिकलेले टोमॅटो पण आहेत. हे बघा टोमॅटो. हा टोमॅटो मस्त खायला एक नंबर लागेल खायला. मी आता हा टोमॅटो खाणार. हां वॉश करून. चला हे दाखवा टोमॅटो इथे परत दुसरे. काढायला कसे ना शोधून शोधून काढावे लागत असते. सगळे टोमॅटो आहेत. हे सगळे टोमॅटो आहेत. खाली काही टोमॅटो पिकलेले आहेत. इथे 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 छोटे छोटे आहेत. हे बघा हा एक टोमॅटो पिकलेला आहे. बघा ते छोटा. मग आता ते मोठे होणारच नाही ना. हे टोमॅटो छोटे असतानाच छोटे पिकले. हे मोठे ते एवढेच. हे बघा अशा प्रकारे पिकलेले आहेत. खराब होणार ना आता ते. हे असं हा काढा तो. असू दे असू दे. ते काढतील आता. आई उद्या काढेल. इथे पण एक मोठा मस्त पिकले. हे पण टोमॅटोज आहेत. या प्रकारचे टोमॅटो आहेत. हे अशा प्रकारचे टोमॅटो. मस्त. हे सगळं टोमॅटो आहे बघा. इकडे पण लागलेत. इकडे छोटे छोटे टोमॅटोज. हा हा हे छोटे मोठे टोमॅटोज आहेत. अरे वा किती छोटे आहेत. मस्त पोर आहेत. कच्ची टोमॅटोची किती मस्त भाजी होईल. आता ही पूर्ण हे जे रो आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तरी रो आहेत. हे मिरच्यांचे आहेत. मिरच्या आपण काढूया. इकडे बघा अशा प्रकारे मिरच्या आहेत. मिरच्या मी काढतोय. अशा प्रकारे हे मोठ्या मोठ्याले मिरच्या. या मिरच्या स्पायसी आहेत. खूप स्पायसी आहेत. अशा लांबट असं वाटतात की हेच एवढं तिखट नसेल त्याला. जेवढं लांब लांब टपोरे तेवढे पण तिखटपणा मिरच्यांच्या जास्त पण बऱ्याच याला. प्रजाती आहेत ना. म्हणजे काही तिखट हे असतात मिरच्या- दिसायला. हे पूर्ण गावरान मिरच्या आहेत. पूर्ण एकदम तिखट म्हणजे तिखट मिरच्या आहेत. तिकडे पण दाखवेन तुम्हाला मिरच्या बघा. हे बघा मागे काढलेले आहेत म्हणून झाडांना थोडं मिरच्या कमी आहेत. भरपूर मिरच्या लागतात नसेल तर. आपल्याला जिथे मोठमोठाले आहेत तिथे काढतोय. मिरच्या आहे सगळ्या. हे बघा टप्पू टप्पू असे मिरच्या असतात. हे बघा ब्लॅकी
ही मिरच्या आहेत. ह्याच मिरच्या नंतर इकडे मस्त आहे पिकलेली मिरची आहे. ह्या मिरच्याचीच लाल मिरची करून खातो आपण. हे बघा मिरच्या, मिरच्या आहेत सगळ्या. मिरच्या तोडल्यावर हात धुवायचा आहे, नसल्यास डोळ्याला लावायचे. चुकून ना असं होतं कधी कधी, आपण मिरच्यांना लावलेलं असतो ना हात, तेव्हाच नेमकं डोळ्याला काहीतरी असं होतं आणि आपण तो चुकून डोळ्यांना हात लावतो. माझं तर असं बऱ्याच वेळेला झालंय, का माहिती. या झाडाला आहेत मिरच्या बा, या झाडाला आहेत मिरच्या. थोडासा कीड पडला, मिरच्या खूप तिखट मिरच्या आहेत. मी काढते इथे. मिरच्या झाड हे इकडे इकडे हे झाड. फुलं नाही पडली पाहिजे, नाही तर तिकडे मिरच्या येतील ना. काढताना दुसरी फुलं नाही पडली पाहिजे. तुम्ही एवढी काळजी नाही घेत काढताना. बस झालं. हे बाकी छोट्या आहेत जरा. इथे आहेत थोड्या. इथे लांब लांब आहेत. इथे टाकवा. टप्पू टप्पू आहेत तुमच्या भाषेत. हे बघा इथे किती आहेत. काढूया. बाप रे बाप, हे बघा मिरच्या किती आहेत. ह्या झाडाला जे टपोर टपोर अशा मिरच्या आहेत ना, मोठमोठाले, हे बघा असे करून त्या मोठ्या मोठ्या मिरच्या अशा प्रकारे काढायच्या. अशा अशा मग परत झाड हलका झाला ना, परत लागतील मिरच्या त्या प्रमाणातच. पण फुलं पडायला नको ना. फुलं पण येईल, फुलं येईल, फळ येईल. मिरच्या झाड हलका तरी करायला पाहिजे. 1 2 3 4 5 हे बघा मिरच्या. बस झाल्या मिरच्या. मिरच्या चला. मिरच्या बस झाल्या. बस झाल्या. कच्चे टोमॅटो घेऊ काय थोडेसे? नको, खूप वेट होतं त्याचं, नको, हेवी होणार बॅग. हे पूर्ण मिरच्या झाले, हे झाले. परत काय शेतामध्ये अजून शापू आहे, शापू पाहिजे असेल तर. हे पूर्ण मिरच्यांचे आहे. बाग आहे पूर्ण मिरच्यांचं. हे तिकडे ह्याची फुलं आहेत, ती मी दाखवते, फक्त मी तोडणार नाही आता. झेंडूचे फुलं आहेत. इतकी कलरफुल शेपू आहे. आता शेपू आवाक्याच्या बाहेर गेले म्हणून शेपूचे हे बिया आहे सगळ्या. हा, हे शेपू. अरे अशी फुलं येतात काय? आता ही शेपू आहे. अच्छा, पूर्ण शेपू आहे. आता शेपू आता नाही, हे खाता नाही. आता पूर्ण याचं फुल. आता हे काय दाखवतं ते? दोडका आहे, पालक आहे, परत हे वांग्याचे झाड आहे. ते सगळ्या हे वांग्याचे. हे वांगे झाड अजून फळ नाही, पण फुल येते, म्हणजे येईल काही दिवसांनी. हे बघा फुल वांग्याचं आहे. फुल अशा प्रकारचं असतंय. हे वांग्याचं झाड आहे पूर्ण गुंडाळे. हे पूर्ण वांग्याचीच आहे. भेंडी आहे, एक आहे भेंडी लागलेली. हे आता ही रो इकडे, आमच्या इकडे वेगवेगळे तुम्हाला रो दिसतील. म्हणजे एक रो टोमॅटो, एक रो काही रो मिरच्यांची आहेत, काही शेपू, मेथी, सगळ्या मिक्स आहेत भाज्या. ह्या आम्ही घरासाठीच वापरतो आणि कधीतरी हे ना बाजारात जर जास्त क्वांटिटीमध्ये आले तर बाबा एक लमसम क्वांटिटी देऊन टाकतात बाजारात. हे बघा हे दोडका, हा दोडका आहे. त्याला अशा प्रकारे कटिंग करायचं. हा दोडका. दोडका जास्त नको हा, हे दोडका मला नाही आवडत. हा दोडका आहे. बघू, शोधून शोधून काढावं लागेल दोडका कुठे आहेत. ह्या पाला पाचोळ्याच्या पाठीमागे लपल्या जातात दोडके. हे दोडका आहे. हा छोटा आहे ना.
हा छोटा नको. छोटा. नको नको ते एवढा खूपच छोटा आहे. एवढा छोटाला नको देऊ. आला काटे असतात काटे का? आहेत वांग्याला, काटेरी वांगे आहेत. ऐगो काटेरी आहेत, काटेरी आहेत. बघ, कसला काटा लागला मला. हा, हळू ऐगो दाखव दाखव. बस झाले थांब. हा दोडका आहे, बारका दोडका आहे. बस झाले 4. बस का? बस बस. हे दोडके एवढे भेटले. तेव्हा आपल्या त्या हे सगळे धने आहेत. हे धने. ठीक आहे चला. हे धण्यांचा फूल धने. चला आपण पालक कटिंग करूया. मला नको हवा होता पालक. मला जास्त भाज्या नको हव्या होत्या पण ह्यांना हवा आहे पालक. पालक 1 नंबर पालक आहे. मस्त आहे पालक आहे. शेतातलं पालक आहे, कमी पाण्यातलं आहे. पण पालक घेऊया अशा प्रकारे. या पालक बघा, मस्त पालक लागलेले. पालकची भाजी बनवूया. पालकची भाजी नाही, पालक कतली. पालक कतली काय बनवायची ते डाळ वगैरे थोडंसं मस्त टाकून ह्यात काय बनतंय पालक. हां पालक टेस्टी लागतं. पालकची भजे बनवा, काय बनवायचं पण पालक व्हेरी. हां रे पालक आवडतं मला तसं, पण मला ना जास्त भाज्या जड सामान करायचं नाही आहे म्हणून. पालेभाज्या काय जड नसतात एवढे. बस झालं बस झालं बस झालं बस झालं पालक. काय होतं 1 मिनिट थांब. तुमच्यापेक्षा भाज्यांसाठी मी हवरी आहे जास्त, माहिती आहे. मला माहिती आहे म्हणून तर घेतोय मी. बस झालं. पुढे गेल्यावरती बोलू नये मला किंवा सामान भरपूर आहे प्लीज. हा? तुम्हाला ते जड सामान घ्यायचं आहे ना, ते मला घ्यायला लागेल. हे सगळं तुलाच घ्यावं लागेल पालेभाज्या. हा म्हणून मी जास्त, मला माहिती आहे भाज्या बस का मला पालेभाज्या घ्यायच्या एवढे? आहेत. बस झाले. एवढं पालक बस. छोटे छोटे लागलेले आहेत दोडके. दोडके. चला आता आपण काय करणार आहे, तिकडे तिकडे ते ह्याचं दाखवायचं आहे. चला चला. ह्याची फुलं ना. फुलं. या अशा प्रकारे एक बारका दोडका सोडलेला आहे आम्ही आता इकडे. पुढे आता ही मिरची बाग, मिरच्यांची बाग क्रॉस करून तिकडे मी तुम्हाला दाखवते. ही कोयाकोरा इथे आहे मस्त. ही शेपूची भाजी आहे. ही बघा अशा प्रकारे बाग म्हणजे लाईनीमध्ये लावल्या जातं अशा प्रकारे. 10 रो तरी येथे है ना मिरच्यांचे. हो मिरच्या लागतात ना आम्ही घरी. लाल मिरची. आता हे बघा, हे फुलं, हे ही फुलाची रांगच पूर्ण बागच आहे. कलर इतका सुपर्ब आहे ना. वाव, मला हे इतकं आवडलंय ना. कसलं भारी आहे हा कलर. हे फुल हा कलर बघून ना ते तोडायचं मन पण नाही करत आहे. हा स्मेल नाही एवढा पण छान येते. काय कलर आहे मस्त. लावू का मी. लागलं. लागला लागला अशा प्रकारे. ही पूर्ण बघा तिथपर्यंत द्या दाखवते. हा त्या दिवशी आम्ही बरेच तोडलं. मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही जेव्हा आलो ना, बरीच फुलं तोडली. इतर लोकांनी पण नेली ही तोडून. ही बघा ही पूर्ण अशी रो तिथपर्यंत त्याचीच आहे झेंडूची फुलं. हे बघा मिरच्या बघा इथे कसल्या आहेत. हा हा वेगळे रंग म्हणजे झाड वेगवेगळे असेल. हे बघा दोन्ही कलर इतके सुंदर आहेत ना. येल्लो झेंडू आणि हा रेड. दोन्ही पण, हा रेड पण नाही येल्लो, असे डबल शेडमध्ये आहे. हा बघा रेड आणि मध्ये येल्लो आणि हा पूर्ण येल्लो आहे. काय मस्त आहे यार. हे कलर बघा ना इतके सुंदर वाटतात. ते एकदम आय प्लीजंट आहे. हा देख ना एकदम नजारा आहे ना मस्त. झेंडूची एकच रो आहे पण इतकी फुलं येतात. आम्ही परवा मकर संक्रांतीला किती काढली आहे ना. हो आमच्या अरविंद दादा आणतात इकडे देवासाठी वगैरे, तरी पण एवढी भरून भरून फुलं आहेत. परत परत ती ह्याच्याच पाकळ्या सुकल्यानंतर जे टाकतं त्याच्यानेच येतात ना हे. हो परत झाडं उगवण. एका एका झाडाला किती फुलं आहेत. पूर्ण रो दाखवा जरा इथून. 100 आहे. पूर्ण रो त्यात 101 फुलं आहेत एका झाडाला. मस्त आहे. दाखवा इथून हा रो पूर्ण.
कसला भारी वाटतोय. आता आता मी तुम्हाला बोराचं झाड दाखवतोय. त्याला बोरं इतकी सुंदर अशी गोड आहेत ना, गोड गोड बोर आहेत. ही पूर्ण अशी बघा इकडे मध्ये मध्ये ज्वारी आहे, ही पूर्ण हरभरा आहे. हा आहेत की नाही बोरं? संपली संपली. अरे यार, थोडी पण नाही का? काल वेचून नेले घरी. हलवलं तर पडणार नाही. अरे शिट यार. अरे घरी आहेत बोरं, भरपूर बोरं घरी आहेत. थोडं तरी पाहिजे होते. सगळे संपले झाडाचे. चल, एक बोर भेटला. कधी कधी सडा पडलेला असतो आणि कधी कधी एकच मिळतं. चलो जाऊ दे. हे बाबळीचं झाड आहे. बाबळीच्या शेंगा नाही दिसत आहे. शेंगा आहेत, बारके बारके आहेत. हां हां, त्याच्या शेंगा पण औषधी असतात ना. हो. ह्याच्याने दात पण घासतात ना. हा, हे बबूल बबूल तेच ना. बबूल 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 जे असतं खूप हेल्दी असतं दातांसाठी. बबूल टूथपेस्ट आहे ना. शेंगा लागतात आहे, कोवळ्या कोवळ्या आहेत. शेंगा पण औषधी आहेत बऱ्याच प्रमाणात. बाबळी, बाबळीला काटे असतात ना. बाबळीचे काटा बोलतात ना. आणि जे तिथलं आहे हे जे आहे, हे झाड ह्यांनी लावलेलं ना. मी लावलेलं ते झाड आहे. कधी ते लावलेलं? 2010ला. एवढं मोठं झालं 15 वर्षात. झाडं तोडतो आपण, वाढायला किती वर्ष जातात. चलो, झेंडूची रो, नंतर मिरच्यांची, नंतर तिकडे मेथी, कोथिंबीर. ह्या साईडला इकडे लेफ्ट हँड साईडला पूर्ण इकडे हरभरा आहे. ह्यांनी पूर्ण झाडच उपटून काढलं. हे बघा इथे पडे. घ्या घ्या. हे आता हे जसे पिकलेले आहेत ते काय झाले, म्हणजे तयार झाले आहेत का? हां, हे असे जे पिकलेले आहेत ते तयार झाले. खाण्याजोगे पिकतात आता. चल. हां, तिथे पण आहे. बाकीचे सगळे कोवळे आहेत. आत्ताशी त्याला येतात आहे. चलो चल, हे घ्या, माझं घ्या. कुठे हातात माझ्या नाही दिसू दे जरा काहीतरी. ही आमची आजची भाजी मुंबईला न्यायची. झोपूसं वाटतंय मला. मी राहू का इकडेच? तुम्ही जा घरी. हा, किती मस्त वाटतंय यार. रिलॅक्स एकदम, कसलं टेन्शन नाही. फोटो काढा. झोपते मी थोडी. कसलं भारी वाटतंय. इथेच झोपूसं वाटतंय मला. झोपते मी, तुम्ही जा घरी. मी झोपते इकडेच. कसली मस्त झोप लागेल. वाव.
जनावरांना जे माकडं वगैरे येतात ना त्यांच्यासाठी ना. कधी कधी आवाज नाही येत, हवेने हलतंय. हे अरविंद भाऊनी केलंय. थांबा. आमचे हे तिकडे चालले आहेत. चलो, इथे गावामध्ये छान वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी भेटतात बघायला. आता आमचं थोडं टाईम लिमिट आहे म्हणून, नाहीतर अजून काय काय दाखवता आलं असतं तुम्हाला. चॅनल अजून कोणी सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि ते बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा. चला मंडळी, आता आम्ही झाल्या भाज्या वगैरे ज्या घेतल्या आहेत त्या मुंबईला गेल्यावर पण दाखवेन. पण आता इथलं झालं. आता आम्हाला घरी जाऊन पॅकिंग करून निघायचं पण आहे. म्हणजे थोडं 4-5 वाजता निघायचं आहे. पण आता घरी जाऊन आवरायचं आहे, जेवण वगैरे करायचं आहे. चलो बाय बाय. भाज्या सगळं भरल्या टोपलं. स्कार्फ बनते आणि निघूया.